मुडांची तक्रार. एका रोपट्याच्या मुडांची रोज सारखी कुरकुर चालली होती. त्यामुळे कोणाच्याही मनाला समाधान नव्हते. ना फुलांना, ना पानांना, ना देठांना. रोपटे मात्र बिचारे खिन्न होते. कुरकुर करत मुडे म्हणत, तुम्ही सगळ्यांनी मारे या मोकळ्या हवेत हसावं, खेळावं आणि आम्ही मात्र सदा न कदा जमिनीत तोंड खुपसून गाडून घ्यावं. आम्हाला नाही वाटत का हौस तुमच्यासारखी मोकळ्या हवेत खेळायची. हे ऐकताच रोपट्याची एक देठ म्हणाला, मोकळ्या हवेत येऊन पाहना. उन्हाची चपराक बसली की म्हणजे भोवडा येईल भोवडा. एका दिवसात तुमची तोंड सुकून जातील. लगेच दुसरा देठ म्हणाला, तुम्हाला आमची नुसती मोकळी हवा दिसते. वर येऊन बघा. ऊन लागलं म्हणजे म्हणाल, नको रे बाबा ही मोकळी हवा. हे ऐकून मुळे संतापली. एक मूड म्हणाले, नेहमी असंच म्हणा आणि आम्हाला कायम मातीत गाडून ठेवा. लगेच दुसरं मूड बोललं, बरं या मातीत तरी आम्हाला काही घटकाभर विश्रांती आहे का? तुम्हाला अन्न कसं मिळेल, पाणी कसं मिळेल याची काळजी आम्हालाच. तुमच्यासाठी रात्रंदिवस आम्ही राबावं आणि तुम्ही मात्र वर मजा मारावी. खाली वाकून पाने म्हणाली, आहा हा म्हणे रात्रंदिवसा राबता आणि आम्ही काय नुसती मजा मारतो. तुम्ही जमिनीतून जेवढं अन्न पुरवता तेवढं आम्ही उन्हातून पुरवतो. आम्ही काही नुसती मजा नाही मारत म्हटलं. लगेच फुलांनीही मध्ये तोंड घातले. ती मुडांना म्हणाली, बाबांनो, या अशा भांडणांना कुणाचं बरं झालंय? खरं बोलायचं तर आपण सगळेच काम करतो. मुडांना हे पटलं नाही. ती म्हणाली, ते काही नाही. जन्मभर आम्ही काय जमिनीत गाडूनच घ्यावं? आमच्या जीवावर तुमची चंगळ. काही झालं तरी आम्ही जमिनीवर येणार. बिचारी फुलं म्हणाली, आमचं पटत नाही तर काय करणार? या बाबड्यांनो, घ्या विषयाची परीक्षा. जशी तुमची इच्छा. मुडांची ती इच्छा पूर्ण होण्याचा योग लवकरच जोडून आला. एके दिवशी त्या रोपट्याभोवती माडी आडे करत होती. चुकून त्यांच्या हातून रोपट्याची मुळे उघडी पडली. मुडांना फारच आनंद झाला. बिचाऱ्या रोपट्याला मात्र फार वाईट वाटले. ते तळमळून मनातल्या मनात म्हणाले, अरे रे रे बाळांनो, तुमचं कसं होणार? मुळे आपल्याच आनंदात रंगून गेली. रोपट्यांच्या पानांकडे, फुलांकडे, देठांकडे पाहून हसू लागली. अर्थात त्यांचे हे हसणे फार काळ टिकले नाही. थोड्याच वेळात सूर्य वर आला. सकाळचे कोवळे ऊन जाऊन कडक ऊन पडले. उन्हाचा चटका मुळांना जाणवू लागला. मुळे हाशू करू लागली. त्यामुळे पाने, फुले सुकू लागली. ती एकमेकांना म्हणू लागली, झालं, संपलं आता आपलं आयुष्य. पानांची, फुलांची, देठांची आणि मुळांची ही अवस्था त्या रोपट्याला पाहविण्याशी झाली. रोपटे कळवळून म्हणाले, बाळांनो, हे काय केलं? आपापसात भांडून तुम्ही काय मिळवलं? थोड्याच वेळाने सूर्य माथ्यावर आला. भर दुपारच्या उन्हाने मुळांची लाही होत होती. त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. एक थोराड मूड कसे बसे म्हणाले, आमची चूक कळली. जे करायला नको होतं ते आम्ही करून बसलो. पण आता इलाज काय? रोपटे म्हणाले, बाळांनो, आजचा दिवस गेला म्हणजे संकट टळेल. उद्या सकाळी माडी आला म्हणजे जाईल त्याचं लक्ष तुमच्याकडं. आजचा दिवस तेवढा धीरानं काढा. रोपट्याचा तो बोल खरा ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी माडीदादा आला. उघडी मुळे बघताच त्याने त्यांच्यावर मातीचे अंथरूण घातले. वर थोपटल्यासारखे केले. पोटभर पाणी प्यायला दिले. मुळांना हायसे वाटले. त्या दिवसापासून मुळांना कसली तक्रार म्हणून केली नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत होता जेव्हा तुम्ही हा पाठ अभ्यासला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.